प्रहार संघटनेच्या आंदोलनाला यश. चांदवड टोल कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन अदा. कर्मचाऱ्यांनी केला आनंदोत्सव साजरा. जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांचे मानले टोल कर्मचाऱ्यांनी विशेष आभार. नाशिकच्या चांदवड येथील टोल नाका कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने अखेर प्रहार संघटनेने आंदोलनाला दणका देताच टोल प्रशासन खडबडून जागे झाले व कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्यात आले. वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत प्रहार संघटनेचे आभार मानले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सदर प्रसंगी प्रहार संघटनेचे चंद्रकांत जाधव, सुनील तात्या उशीर, प्रकाश चव्हाण, पाचोरकर, सचिन जाधव या मान्यवरांसह अनिल पवार, शशिकांत थोरमिसे, सोपान पवार, तानाजी भोसले, निरंजन कासव, संतोष ठाकरे, विठ्ठल सोनवणे, विलास तिडके, शुभम गांगोडे, कल्पेश सोनवणे, भूषण जाधव, दिलीप भोसले व चांदवड टोल नाका प्रहार युनियनचे अध्यक्ष बन्सी कासव हे उपस्थित होते. प्रहार टोल कामगार संघटनेचा प्रहार टोल कामगार संघटनेचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कर्मचारी युनियनचा कामगार एकजुटीचा टोल कामगार संघटनेचा प्रहार टोल कामगार संघटनेचा प्रहार टोल कामगार संघटनेचा कामगार एकजुटीचा प्रहार टोल कामगार संघटनेचा प्रहार टोल कामगार संघटनेचा. कर्मचाऱ्यांची जवळ दिवाळीपासून पेमेंट थांबलेली होती. आम्हाला यश येत नव्हतं. आम्ही बरेच अधिकाऱ्यांपर्यंत गेलो, मंत्र्यांपर्यंत भेटलो. टोल कामगार संघटना ही शाखा ओपन केली. ती शाखेनंतर आम्ही एक दिवस आंदोलन केलं आणि हा 8 घंटे टोल नाका बंद केला. सकाळी पेमेंट झाले. त्यानंतर काही दोन ते तीन दिवसात पूर्ण त्यांनी आमचे जे पेमेंट थांबलेले होते ते पूर्ण क्लिअर केले. आज तुम्ही चांदवड टोल नाक्यावर जो काही आनंदोत्सव साजरा करत आहात, हा कसल्या संदर्भात? खरं तर मागच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर पासून या टोल कर्मचारी आहेत त्यांचे पगार राखडले होते. त्या बिचाऱ्यांचे इतके कष्ट करत असताना सुद्धा पगार होत नव्हते आणि मग त्यांनी प्रयत्न केले, नाही केले असं नाही. आणि मग प्रयत्न करत असताना त्यांना गणेश भाऊ निंबाळकर भेटले आणि गणेश भाऊ निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी टोल कामगार संघटनेची स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर मग संघर्ष करायला सुरुवात केली. खरोखर त्यांच्या संघर्षाला या कर्मचाऱ्याच्या असेल किंवा गणेश भाऊंच्या असेल संघर्षाला यश आले एका महिन्यात. आणि म्हणजे 6 महिन्यानंतर 1 महिन्यात जी कामगार संघटना चालू केली त्या कामगार संघटनेला पगार झाले. 1 महिन्यात यश आले. यश आलं म्हणून या ठिकाणी आनंदोत्सव मी कर्मचाऱ्यांचे व गणेश भाऊंच्या ठिकाणी आभार मानण्यासाठी ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली. खरं तर यापुढे ही घटना घडू नये अशा ठिकाणी मी परत जे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना करतो. काही ठिकाणी यांच्या सातत्याने जसे तुम्ही पगार केले संघर्ष झालो या ठिकाणी पुढे पगार करावा अशी विनंती करतो. आज बऱ्याच महिन्यापासून म्हणण्यापेक्षा वर्षापासून जे चांदवड टोल नाक्याचे कर्मचारी होते त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार जे रखडलेले होते ते त्यांच्या अडचणी त्यांच्या घरातील त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणी असतात. शेवटी घरात कमावणारा एकमेव घरातील मुख्य व्यक्ती असतो, त्यांच्यावर पूर्ण घर डिपेंड असतं. त्यांच्या ज्या अडचणी त्या अडचणी गणेश भाऊंनी समजून जे आज यांचे पगार थकलेले होते ते महिन्याभराच्या आत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून आपल्या चांदवड टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुरळीत केले व त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आणि त्यांच्या ज्या अडचणी दूर झाल्या त्याच्यातून आम्हाला पूर्ण प्रहार परिवाराला जो आनंद मिळाला तो आनंद उत्सव आज आम्ही इथे साजरा करत आहोत. धन्यवाद. आपण आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहात का? खरं तर आता जवळजवळ 8 ते 9 महिन्यापूर्वी या टोल नाक्यावर हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी सातत्याने येथील संपूर्ण प्रशासनाशी किंवा इतर बाकीच्या संघटनेशी चर्चा केली की आमचे पगार होत नाही. 6-7 महिन्यापासून पगार रखडले होते आणि खरोखर या टोल नाक्यावर गोरगरिबांचे मुलं आहे आणि यांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता मूळ म्हणजे.
परंतु यांनी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील यांचे पगार होत नव्हते. शेवटी गणेश भाऊ निंबाळकर यांची त्यांच्याशी भेट झाली. एक संघर्षशील नेतृत्व गणेश भाऊ निंबाळकर यांच्या बरोबर त्यांनी राहून एक या ठिकाणी प्रहार कामगार युनियनची स्थापना केली आणि या युनियनच्या माध्यमातून या जेवढे कर्मचारी असतील या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम गणेश भाऊ निंबाळकरांच्या माध्यमातून प्रहार संघटनेनं केलं. म्हणून या प्रहार कर्मचारी युनियननं या सर्व जे पदाधिकारी असतील किंवा त्यांची संघटना असेल यांच्यासाठी एक आभार या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि खरोखर आम्हाला या आभारापेक्षा या कर्मचाऱ्यांचे जे पगार झाले हे खरोखर यांच्या रोजीरोटी पूर्ण त्यांना प्राप्त झाली. म्हणून खरोखर या कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन यशस्वी केलं त्यांचे खरं आभार मानले पाहिजे आणि इथून पुढे या कर्मचारी युनियनना ज्या अडचणी येतील न्यायिक बाजू असेल त्या ठिकाणी प्रहार संघटना खंबीरपणे उभी राहील ही शाश्वती आम्ही त्यांना देतो. दादा ये ना. मला सांगा की तुम्ही आज काय आंदोलन केलं आणि कशासाठी? गेल्या 5-6 महिन्यापासून आमचा जो पगाराचा जो प्रश्न होता तो प्रलंबित होता. आम्ही भरपूर अधिकाऱ्यांना भेटलो, भरपूर जणांना इथं पण भेटलो, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, पण काय त्याला यशच येत नव्हतं. पण मग आम्ही गणेश भाऊंशी संपर्क केला आणि ते पण तात्काळ तिथं हजर झाले. 5 मिनिटात संपर्क केला आम्ही काय 2 दिवसापासून केला किंवा काही 8 दिवस असं काही नाही. 5 मिनिटात त्यांना फोन केला आणि ते हजर झाले. जवळजवळ त्यांनी आम्हाला त्या दिवशी 7 तास तिथं वेळ दिला आणि त्या संघर्षाला कसं करायचं काय करायचं मग आम्ही प्रहारच्या नेतृत्वाखाली ती संघटना उभी केली गणेश भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि मग नंतर परत आम्ही ते आंदोलन पुकारलं आणि आंदोलकाला चांगली आपलं यश आलं आणि आज नंतर ते पगार झाले आमचे 1 महिन्यातच. 1 महिना म्हणण्यापेक्षा 15 दिवसातच ते पूर्ण प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला. अनेक अधिकाऱ्यांनी त्यांनी संपर्क केला, मंत्र्यांशी संपर्क केला, असं पूर्ण प्रॉब्लेम. आणि तोच आनंद उत्सव आम्ही प्रहार संघटनेला बच्चूभाऊ कडूंना आणि गणेश भाऊंना त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली होती. आम्ही प्रहारच्या नेतृत्वाखाली आता ती संघटना आहेच आमची, तो काही विषय नाही, त्या नेतृत्वाखाली प्रखर विरोध करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ती होणारच नाही कारण प्रहार. ठीक चालेल. मला सांगा की काय नेमकं तुमचा लढा होता आणि त्याला कसं काय? इथं आमचे पगार म्हणजे काही लोकांचे पगार व्हायचे, काहींचे होत नव्हते. म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव निर्माण केला, त्यामुळे काही कर्मचारी वाईट पडले आणि त्याला आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटून आम्हाला काही उत्तर मिळत नव्हतं. उडाउडीची उत्तर मिळाली. त्यानंतर आम्ही गणेश भाऊ निंबाळकर यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर गणेश भाऊनी इथं शाखा ओपन करण्याचा आम्हाला सल्ला दिला. गणेश भाऊंमार्फत आम्ही इथं शाखा ओपन केली. त्यातली त्यात एक आनंदाची बातमी अशी, आगल्या दिवशी शाखा ओपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बच्चूभाऊ कडू कर्मचाऱ्यांसाठी इथं आले. तो एक आम्हाला आनंद झाला. आणि गणेश भाऊनी कामगार मंत्री, आपले कामगार आयुक्त यांच्यापर्यंत लेटर पोहोचवून आमचे पगार लवकरात लवकर होतील असे लेटर दिले. त्यानंतर तेही पाठपुरावा करून आम्हाला टोल नाका हा बंदच करावा लागला. आंदोलनाची आपला आंदोलनाचा संघर्ष करावाच लागला. संघर्ष केल्यानंतर आम्हाला ते यश मिळालं आणि त्याबद्दल आम्ही प्रहार संघटना, गणेश भाऊ निंबाळकर, बच्चू भाऊंचे सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. पुढच्या काळात प्रहारची काय भूमिका असेल? आता प्रहारने आमचा जो संघर्ष होता त्या संघर्षाला यश आणून दिलेलं आहे आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एक विडा उचलला आहे का आम्ही आता प्रहारचंच काम करणार आहे शेवटपर्यंत. प्रहार ही प्रहारच असणार आणि प्रहारचंच काम करणार.